शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला जर पातींची संख्या जर वाढवायची असेल तर नेमकी काय करायचं शेतकरी मित्रांनो? तर कांदा पिकाला जास्तीत जास्त जर पाती असेल तर कांद्याची मान चांगली बनली जाते आणि मान जर चांगली असेल तर खाली कांद्याची साईज देखील त्यामध्ये चांगली व्हायला फायदा होत असतो. पण त्याच्यासाठी पातींची संख्या जास्त असणं त्यामध्ये गरजेचं आहे. ती पातींची संख्या जर जास्त करायची असेल तर नेमकी काय गरजेचं आहे की कांदा पिकाला जास्तीत जास्त फॉस्फरस मिळलं गेलं पाहिजे. फॉस्फरस जर जास्त असेल तर नव्याने पातींची संख्या भरपूर निघेल. पण अनेक वेळेस फॉस्फरस म्हणावं तसं आपल्या पिकांना उपलब्ध होत नाही आणि परिणामी पातींची संख्या कमी राहते आणि नंतर कांद्याची साईज देखील कमी राहत असते. तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला वरून फवारणीमधून फॉस्फरस देणं त्यामध्ये गरजेचं आहे. तर आपल्याला शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याला यारा कंपनीचं सेनिफॉस या औषधाचा या ठिकाणी वापर करायचा आहे. सेनिफॉसमध्ये लिक्विड स्वरूपातलं फॉस्फरस आपल्याला पाहायला मिळत असतं, 23% येत असतं. हे आपल्याला वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml वापरायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला सीवीड घटक असेल एखादं कोणतेही त्यामध्ये टॉनिक वापरू शकता, बायोविटा एक्स वापरा किंवा सागरिक वापरा. हे वापरत असताना त्यामध्ये 40 ml वापरायचं आहे. या दोन्हींची एकत्रित करून फवारणी ज्यावेळेस तुमचं कांदा पीक साधारणपणे 30 दिवसांचं होईल त्यावेळेस ही पहिली फवारणी त्यामध्ये कांदा पिकाला नक्की करा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो पातींची संख्या नव्याने त्यामध्ये जास्तीत जास्त वाढली जाईल आणि परिणामी मान चांगली बनेल, कांद्याची साईज त्यामध्ये चांगली व्हायला फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो एक बोनस टिप, जर ह्या फवारणीचा जास्त जर तुम्हाला अधिक फायदा घ्यायचा असेल तर योग्य वेळेमध्ये फवारणी करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. वेळ निघून गेलेली असेल तर शेतकरी मित्रांनो फायदा देखील कमी त्यामध्ये मिळू शकतो. कांदा उत्पादक शेतकरी असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.